काय बाई सकाळी उठल्यापासून माझ्या मागं हा व्याप आहे नुसतं चूल आणि स्वयंपाक आणि ती आहे मोठी का कोणी काय माहिती लहानी म्हणूनच तेवढं राबून घेते मला हे काम कर ते काम कर धुण्यापासून तर स्वयंपाकपर्यंत सगळं काम मला सांगते ज्या पुढच्या पुढं पोचलं पण माझ्या नशिबातून ही चूल पुढं जाईना वैतागाचे बाई मी आता नसते करत काम कशी झाले माझे हातपाय कसे झालेत नुसतं मोलकरींसारखं काम करायचं आपलं आणि तो एक नवरा आहे त्याला तर काही काळजी नाही माझी आपली बायको काय करते काय नाही काय होतंय बाई तुला काय सकाळी सकाळी बुनबुन लावली कुठं काय होतंय मला मग काय बडबड बडबड लावली केव्हाची तुम्हाला बोलले का मी काही अगं असं सकाळी सकाळी ना घरातलं लक्ष्मी टव 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 करू नाही काय घरामध्ये सकाळी- बरकत नसती तुमच्यामुळेच घरात बरकत नाहीये अगं बाया काल आली तिकड झाली मला म्हणे का बरकत नाही एवढं फुकट झालं का मी काय करत नाही काय काय करते अगं तुला थापून खाल्ल्याने काही होत नसतं मग तेवढं तुम्ही करा ना मग इतके दिवस कोण करीत होतं मग मी आले म्हणलं की सगळं सोडून द्यायचं का मग ए तू डोक्यावर पडलेली का ग जरा तुला संसार नावाची गोष्ट कळते का आई बापांनी तुला एवढं शिकून पाठवलं का बा, वचा वचा आई वचा बापावर करायचं. जायचं नाही काय आई बापावर जायचं नाही कधी बघितलं उठ सूट कटकट उठ सूट कटकट तो नवरा मंदार करून ठेवला सगळं लग्न केल्यापासून मी मंदाड करून ठेवलं तो लग्न आधीपासूनच मंदाड आहे मग करायचं नव्हतं ना चांगला एखादा बघायचा होता कशाला त्याच्या मागे आई लागला वडिलाचे डोळे फुटले ना म्हणून तिला करून मला मग आम्ही लोक जाय त्याला सोडून दे, त्याला घेऊन जातो माहेराला मी काल माहेरी घेऊन जाऊ आणि माझं घर आहे मी इथंच राहणार आहे मग एवढी वाटवट करायची काय गरज आहे गपचूप राहायचं ना अहो ताई मग तुम्हाला करता येत नाही का थोडं काम हे बघ राणी रिकामं डोक्यात काय काम लोक नाही करत म्हणजे सगळं मीच करते ना मग अगं बाई सकाळी उठल्यापासून हिच्या नवऱ्याला डबा आपणच करून द्या हिच्या नवऱ्याला पण इतके दिवस कॉलेजला जायचं पेट्रोलला पैसे आपणच जास्त त्याचे कपडे धुवा अंडर पॅन्टी बनेनी शिवून त्याला धुवून दिला कधी मी माहिती का त्याला कधी असं जाणवलं नाही काही भाऊजाई काय आहे म्हणून लग्न आधी केलं ना आणि ते तुमचं कर्तव्य होतं म्हणून तुम्ही ते केलं आता मला कशाला सांगताय तुम्ही तुझं कर्तव्य फक्त तोंड करायचंय ग बाकी काही नाही कारण तुला सांगू का पोरांचं हेच चुकतं आताच्या काय बोलावं म्हणून मोठ्या जावाला आणि मोठ्या सासू सासऱ्यांना घरामध्ये अगं तू कधी सासू सासऱ्याला तोंडाकडे तरी बघती का तुम्ही तुझी काय इच्छा आहे ते सांग मला मला काम होत नसतं एवढं काम होत नाही होत तुझ्या कलेक्टर पाहिजे ना तिकडं कशाला शेतकऱ्याच्या घरामध्ये आली मग असं आले होते कलेक्टर हा मग जायचं त्याच्या मागे लागून कशाला याच्या मागे लागून आली मला तरी तुला चांगला लागत होता ना काय चांगलं लागत होतं. मला वाटतं गरीब घराचा आहे जाऊ दे बाबा नवरा चांगला आहे म्हणून माझ्या आई वडिलांनी दिलं करून मला अगं पण तुझ्याकडे बघून तुला काय म्हणून गरीब नवरा लागत होता ते सांग का त्याला त्याचे कान भरायला त्याला त्याच्या मागे डोकं पुन पुन करायला तुम्ही असं म्हणता मी कधी कान भरले त्यांचे कान भरले रात्री 1:30 वाजेपर्यंत काय वट 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 करत राहते सगळा हॉलमध्ये आवाज येतो असं वाटतं का घरामध्ये एखादा बाहेरचा माणूस आहे का घरचा तेच कळत नाही भाऊजाईबद्दल घराने कर त्याच्या भावाबद्दल कर माय बापाबद्दल कर स्वतःच्या आई बापाबद्दल कधी असं वाटत नाही का तुझ्या घरामध्ये भाऊ भाऊजाई नाही का ग माहेरी आहेत ना हा, पण मग? त्यांना माझी आई चांगलं ठेवती माझ्या चांगलं ठेवती म्हणजे काही सोन्याने म्हणून असे मंदिरात ठेवलं काय सजून साजून रस्त्याला फुलं घालत सगळे असते. माझ्यासोबत डोकं लावू नका बरं सुरुवात कोणी केली मी तुम्हाला बोलले का पण तुम्हीच आले ना आला तुझा नवरा पाय त्याला थोबाड बघ त्याला आंघोळीला पाणी तरी देतात अवतार पाय त्याच्यासाठी तापवलंय ना मग आंघोळच घालून दिली असती ना आले का हो काही कॉलेज बिलेज काही आहे का नाही जायचं ना काय आता त्यासाठी तयारी चालू आहे 2 लेकराचे बाप झाले असते लग्न ते लवकर केलं असतं तर अजून कॉलेज चालू आहे, लवकर कामात धंद्याला लागाव ना चालू आहे आता बघ. बरं आंघोळ करायची का नाही हा करायची ना कधी लगेच हो मला एक सांगा भाऊजी हे वस्त्राची दुकानं भांडले का हो पार तुमच्या पार डोळ्याजवळ केस झाले दाढीचे गेल तुम्ही पण बंद होते ते किती निर्लज्जवाने तो नवरा सांगतो असं सांगता येत नाही का नवऱ्याला नीट नीट करावा मी किती सांगते त्यांना आता तुम्हीच लहानसं मोठं केलंय ना तुमचे संस्कार बाई इतके दिवस ते माझ्या सोबत होतं त्याला मग घेऊन जायला लावायचे माझ्या नवऱ्याला आता मी त्याला कशाला सांगू तू असल्यावर मी सांगत नाही का हो तुम्हाला बोलणे खाल्ला होता मला तुम्ही मी गेलतो पण ते मी गेलो होतो जेवायला जात असतो मग तुम्ही असे लोक जेवायला जायच्या टायमाला कोणी दाढी करायला जातं का आता तो टाइमच असतो माझा बरं जाऊ दे, बाई, पान देऊ का? 2 येडे आवलं गळ्यात पडल्यात बघा काय करायचं पान देऊ का होतून हा दे ना गारून नाही तर ते लगेच कसं काय गार होईल आंघोळ करणार आहे ना पण नक्की हा मग थोडी चक्कर मारून येतो मग करतो कुठं येतो थोडी चक्कर मारून अहो पहिले आंघोळ करा बरं बरं काढून ठेव मी आलो तुम्ही येडे आहे का हो काय रे हे बा माझ्या डोक्यात जाऊ नका मी तुम्हाला सांगते बरं का 5 मिनिटात जाऊन पुढे 5 मिनिटात जाऊन आले परत म्हणते पाणी काढ गार होईल पारुश्या किती वेळा सांगितलं रे त्या बायकोने पाणी तापलं आंघोळ करीत जाय 8 वाजता 9 वाजता झोपातून उठतो लोक सूर्य उगायच्या आत उठत येत हा ते काय केस आहे आणि काय दाढी जरा समजून सांगा नवऱ्याला दाढी कटिंग करीचा म्हणाव आता का लहान लेकरू का नवरा हात पकडून दाढीच्या दुकानात घेऊन जाऊ मी अरे पण आता तू बायको आहे त्याची तो सांगावं आता आमचं काम संपलं मी सांगायचं रोज सांगते तुम्ही तरी नका बोलू दादा अरे चांगलं सांगतो मी काय चांगलं सांगत त्या इथं माझ्या समोर माझी बाजू घेता आणि बायको आलेलं का बायकोची बाजू घेता बायकोची बाजू घात मग ती बायको आहे माई मग किती भांडतात मला त्या हा मग मी तिला तिच्या पद्धतीने सांगतो तुला तो या पद्धतीने सांगतो आतापर्यंत असं काही तुझा भाव केलाय का मी के करता तुम्ही मला का माहित नाही काय मग तुला म्हणायचं काय नेमकं ते सांग मला काय नाही म्हणायचं दादा माझ्याकडून एवढं काम होत नसते सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी रात्रीचे 12 वाजेपर्यंत काम करत असते मी मग आता बाया माणसाने घरातले काम नाही करायचे का पुरुषाने करायचे का हा आणि हे एक नवरा दिलाय माझ्या गळ्यात बांधून कशाची चाकल नाही यांना ते बा अजून कशी उभे आहेत खांबासारखे डोकं जागे कवा येईन सांग सकाळ पोरं काय होते ना ना ते डोकं डोकं आहे तो इथं
पण पोरं होते सांग सकाळ तुला सुधार जरा तुझ्या बरोबरीचे गेले लांब बाहेर तू इथंच बायकोच्या हे काय पदाला- आता जाणार आहे मी बाहेर. पाहिलं नाही बोल ना. बाहेर म्हणजे खेळायला नाही जायचं भाऊ काम धंदे पोटा पाण्याला बाहेरच्या देशात म्हणतोय मी हे काय पोटा पाण्याला पण जायचंय त्यासाठी चाललो होतो. कुठं पोटा पाण्याला म्हणजे तू घरी राहतो आणि बाहेर जाऊन खातो का हा थोडं फार वरती. म्हणजे तू हॉटेल जाणार आहे खायला हा आणि घरचं कोण खाईल बनवलेलं? आल्यावर खाय ना थोडंफार. अहो तुमच्यामुळे मला बोलणे बसते ना, काय थोडंफार खाईल आल्यावर? नाही भाऊ तुमच्या पुढे हात जोडले मी आता परत मी तुम्हाला सल्ला देणार नाही आणि तुला बोलणार नाही बाई कळलं का पाणी उतरून देते, घ्या गपची आंघोळ करून. ती बाई परत येऊन माझ्या डोक्यावर बसन आता. आलो मी. अहो आता आलो कुठं? तुम्हाला म्हटलंय ना रिकामा आहे ना, डोकं नका लावू बरं का. 17 वेळेस मी पाणी गरम करायला बसणार रे इथं. 17 नाही 2 वेळेस येतात. तुम्ही का डोक्यात पडले का येडबिडे आहे का हो? काय बोलताय तुम्ही असं? 2 वेळेस कर बरं ठीक आहे आलो मी. करायची तर करा, नाही तर नका करू. मला काही घेणं देणं नाही. नाही तर मरा असेच पारुशी सारखं पारुस तोंड घेऊन गावभर हिंडा त्या लोक पार नाव ठेवायला लागले तुम्हाला आता. हातपाय तोंड धुवून जातो ना. देवा माझ्या आईवडिलांना कुठून बुद्धी सुचली नाही. हात नवरा माझ्या गळ्यात बांधून दिला काय माहिती. वाटवं झालं माझं पार. कसे कसे स्थळ आले होते मला बघायला, मी येड्याच्या नादी लागली. बाबा आंघोळ करायची तर कर, नाही तर जा तिकडच. काय खरं आहे डोक्याला ताण. एक नाही धडाचं गाव भरशील. माझ्या बापाला कुणी दिसलं नव्हतं. आता कवर भांड्यावर हे काढी ती मग काय करू? हा? असं वाटतं ना हे घ्यावा आणि माझ्या डोक्यात मारून घ्यावा. आता काय करता? तुला समजून सांगत नाही काय तिला समजून कोणाला? सांगायचं जरा अहो तिला समजून सांगायला तिला सांगू सांगू थकली मी. तुम्हाला मी तेव्हा म्हटलं होतं एवढी अवदासा घरात करून नका आणू. तुम्हाला लई पटली होती ती का नाही चांगली आहे संसार करीन. गरीबाच्या पूर्ण लई माझा तर तिने दाखवून दिलं. अरे आता मला एक म्हणायचं मग तिचा बिचाराचा गरीब बाप होता चला म्हणलं बा गरीबाचं आपण लेकरं. काय कमी करतो बरं तिला ते सांगा मला. आता एक काम कर तिला अहो माय बापाची तर खायला नव्हतं 2 टाइम टाकायचं. इकडे आल्यापासून तिचे काय काय नखरे वाढले. पार्लरला जाय हे कर ते कर, नवरा तर रुपया घरात देत नाही तरी आपण नाही म्हणत नाही. पण आता त्याला फणाफणा बोलला तिने ती मग त्याला कळू नाही का कसं राहावा कसं तुम्ही त्याला एखाद्या कोपऱ्यात घाला आणि त्याचा 2-4 मुस्काट फोडा. त्याला म्हण तुला कळत नाही का ती बाय एवढी बोलत होती 4 चौघामध्ये. आता लय मस्त मागाशी बोललोय मी त्याला काही त्याचं काही डोळे सुगडत नाही आता आणि त्या बायको समोर नका बोलत जाऊ. काय होतं माहिती का, बायको समोर बोललं का मग त्याला वाटतं मग माझा बायको समोरच बोलत तुम्हाला. अरे मग आता तिला सांगितलं मग त्याला समजून सांगायचं आहे जरा त्याला चांगलं राहा चांगलं वागायचं आहे टायमाला काय झालं उठायचं माहिती आहे का, दोघांच्या आकली गुडघ्यामध्ये. त्यांना कोरोना त्याचं लग्न करून पस्तावा आणि तिला या घरात मा पस्तावा झाला. त्याच्यासाठी तुम्ही दोघी भांडू नका नाही तर चांगलं घर फुटन लोक नावं ठेवते शेजारी नाही पाजारी. नाही अहो मीच भांडते. मला असले तोंड सुचलं ना तसं मला संसाराची गरज आहे. मला काय वाटलं तिला भांडायला म्हणजे ती आल्यापासून घरात भांडणं व्हायला लागले ते नाही म्हणायचं तुम्हाला. तुमचं म्हणणं आहे का तुम्ही भांडू नका म्हणजे मी भांडते का? तू मोठी आहे तिला समजून सांग हे मला म्हणायचंय तू आईच्या जागेवर आहे तिच्या किंवा सासूच्या जागेवर आहे. मी कधी कुणाची सुनच नव्हती त्याच्यामुळे मी आयुष्यभर समजूनच घेऊ. इतके दिवस सासूचं ऐकलं आता ऐकत लहान जावेचं म्हणजे मी काय नसलं का ते काय म्हणतो ना काय हेलपटा मारायचीच कामाची का? अरे पण आता त्यांचा राग तू माय कम गाडी ती मी तुला प्रेमाने सांगतोय ऐका ना तर- मला आहे ना हे प्रेमाभिमानी काही ऐकायचं नाही. इथं तुम्ही त्या बघल्या सरळ सांगा ते नवरा घे त्या मायराला निघून जाय नाही तर गपचूप इज्जतीत घरात राहायचं. तिचा नवरा काय रुपयाचं घरात नाही आणून द्यायचं. माय निघून जायते म्हणून घर माय मला राहायचंय घरात तुम्ही जर दुसरीकडे मग काय करायचं. तिने तिच्या बापाने काय हिंडलं का घर बांधायला. पण आता नवरा तिचा म्हणजे तिचा हक्क नाही ना. अहो मग तिला नीट राहायला सांगा. द्या या घरामध्ये एखादी भिंत टाकून द्या त्यावर तिला वेगळं काढून. अरे पुरुषांना सांगणं वेगळे आणि बाईने सांगणं मग वेगळे. मी तिला असंच सांगत असतात बघा का तू जाईल म्हणून. किचन पडन हा म्हणजे तुमचं काय म्हणणं मी दाढी झाली जास्त. याला तुला काही सांगावं का नाही रे काही तुला हे बघा तुम्ही संताप नका करू हा माझ्या डोक्याचा. तिथं स्वयंपाक करायचंय याच्यावर बसलं ना काही ते. नाही होत त्याला. परत किचन नीट करायला एवढ्यासाठी येणार नाही तो. हा लईच अवघड आहे तुमचं. घोड्यावर बी चालू द्यायचं नाही पायी बी चालू द्यायचं नाही. किचनवर परत जाऊ बसती का मला जाऊ तुम्हाला माहिती का ते माझ्याचं नाही माहिती मला मला फॅनला बघून ना त्याची इच्छा उरली आता. उरक 12 वाजलेत स्वयंपाक कर भूक लागली मला जायचे रानात. सांगा ना तिला. तिथे म्हणत होती मला सकाळी उठल्यापासून मीच काम आवडते आता कुठे बसली. ए राणे इकडे तू. अरे आता पाणी तापीत असेल धुणं भाडं करीत असेल. अहो काय तुझं भांडे करते भांडे मीच घासले कपडे मी भिजू घातले निर्म्यामध्ये. स्वयंपाक अजून पत्ता नाही. उठली आंघोळ केली मेकअप केला किलोभर मेकअप थापून घेतला आणि त्या चुलीजवळ जाऊन बस. तुम्ही सांगा मेकअप करून कोणी चुलीजवळ बसत का? अरे आता काय करायचं किलो भर करू नाही तर बादली भर करू. माझ्याच वापरी ना त्याचं काय. आलं परत तिथं तू वापरती म्हणून तुला तळतळ राणे करीत असं काय काय? इकडे आता काय काम आहे? तुझ्या नवऱ्याला जेवण घालायचंय तेवढंच बाकी राहील नाही तरी आता. काय बसत आणताय काय? तुझा नवरा बाथरूम मध्ये गेला धुवायला जाते का? मी काय जाऊ धुवायला? मग कोण जाईल? अहो काय बोलते पाहिलं कसं बोलते आता? अरे जरा प्रेमाने सांग. अहो त्याच्या डोक्यावर पाणी होतं डोकं धुवून दे त्याचं. त्याच्या डोक्यामध्ये असं कोंडाला खपल्या निघायला लागल्या त्याला आपण. हात नाही का धुवायला? लहान लेकरू आहे का? लहान लेकरू नाहीये बायको सारखं वाग थोडस. मी काय काय तू सारखं वागते तू वागतेस नवऱ्यासारखं मंदासारखं आहे. काय ना तुम्ही कशी उत्तर देत होते मगाशी? अरे मग प्रेमाने सांग त्याला. बाई तू त्याला असं- प्रेमाने सांग. तुमच्या दोघांचे भांडणं बघून आहे ना मला लटकायची वेळ आलेली आता. किती प्रेमाने सांगायचं होतं हे आता?
अरे एक तर त्यांच्यामुळे माझी चिडचिड होती. आमच्या खानदानात एक तर असे भांडण असं वायली राहणं विभक्त राहणं अजून झालं कधीच नाही झालेलं. जर उद्या जर काही तुम्ही उठले आणि जर बाजूला जाऊन वायली राहिली अख्खी भावकी गावातले लोक नावं ठेवते. आता परंपरेची परंपरा तुमची तुमच्या ह्या सुनानी नाव ठेवतील. तुझा नवरा आता तरी तो नीट राहू राहिला. तू जर त्याला घेऊन गेली ना बाजूला तो बी नीट राहत नसतो. मी कुठं म्हणते मला वाईली राहायचंय. अगं मग जरा शांततेत घ्यायचं ना. नुसती थाय 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 नागिनीवाणी नाचत राहती. अहो ते ऐकतच नाही ताई माझं म्हणून मला चिडचिड होती. पाहिलं ना त्याची चिडचिड आमच्यावर कशाला काढते. तुला लहान मोठ्याचं मानभान काही ऐका नाही. हा आपली ही संस्कृती का हे संस्कार आहे का आपल्या घरच्यांचे. कसं प्रेमाने बोलायचं सांगायचं हे नाही ते नाही असं न करा तसं करा. हा आणि तुला एक सांगते संसाराचा गाडा हा दोन्ही चाक बरोबर चालल्याने होत असतो राणी. तुझं त्याला दरवेळेस तडफड जर केलं संसार होणार नाही. कधी खेळून सांग कधी प्रेमानं सांग असं नका करू तसं नका करू असं वागत जा. लोक नावं ठेवते घरात वाद होते असं समजून सांग. ठीक आहे. हा नवरा जर थोडासा येडा असला ना तर बोट धरून चालवायचं शिकव त्याला. तेव्हा तो तुझ्या बरोबरीने चालन. तू जर त्याला असं मागं मोकळं सोडलं ना तू पुढे जाशील आणि तो मागं पदरच धरत येईल. त्यांनी समाज नाव ठेवण. त्यांनी बरोबरीने चालायची ताकद ठेव. तो असो का तू असो. आणि अशाने संसार होत नसतो. हा आणि चिडचिड बंद कर. सांग सकाळ तुम्हाला एखादं लेकरू बाळू होईल हा त्याचा खर्च आला त्याचं उठणं आलं त्याचं पालन पोषण आणि करणं. ते अंगणवाडीचं जाऊन विचार. तो काम करत नाही. तू तरी घरात लावून घेत जाईल सगळं. मी ते गावातल्या सरपंचाला सांगितलेलं आहे ते म्हणलं बघतो. हा मागे जागा निघाल्या होत्या ना. त्यांना बघतो एखादी जागा जर असली ना एखाद्या अंगणवाडीला हिला लावून दे तिथं. जर हिच्या डोक्यात बी शांतता राहीन गेली तर. काही ना मदतनीस म्हणून तरी काम करशील. 2 पैसे येते प्रपंचाला. आम्हाला देऊ बी नको. तुला पूर्ण बस झालं. येऊन जाऊन म्हणते खर्चायला देत नाही. आई आताच झालं उद्याचं काय सांगता येतंय. मग तेच मी म्हणते ना यांना आता ते कॉलेजेस करताय कधी नोकरी लागतील. आता कॉलेजला जातो का डबी घेऊन जाऊन तिथं खातो ग्राउंडवर बसून ते कळत नाही भाऊचं. तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन विचार हा जातो का कॉलेजला. हा दाढी करायला जात नाही दुकानात कॉलेज करीन का. आता तिथं गेलं तर ते म्हणून तुम्ही कशाला आले मला लाज वाटत आहे. हो एका दिवशी त्याच्या परत्या दाढीकडे बघू मला इतकी केळी होती म्हणजे वेण्या घालावं लागत काय 2-4 महिन्यांनी अजून. काय तूच अवघड वस्ताला घेऊन मार. लाज वाटते बरोबर त्याच्याकडे बघायची सुद्धा घरात दिरी म्हणून. आता काय वाद घालू नका तुमच्या कामाधंदे लागा. मी सांगतो त्याला समजू. बरं तेवढं ते अंगणवाडीचं बघू ना. हा ते विचार सरपंचाला. बरं, मी जाते तिकडं. आणि येऊन जाऊन फनफन करणं बंद करायचं. तुला मी सकाळी एवढी बडबड केली ना फुकट नाही केली. मला एकच म्हणणं असं शांतता घ्यायची असते घरात. 2 जावं आहे तुला कळत नाही का. गावातले लोक काय म्हणतील. नाही करणार ताई मला त्यांच्यामुळे होती चिडचिड. चिडचिड अगं शांतता घेतल्याने चिडचिड कमी होत असते. तू बडबड करून तिथे सुधारणार आहे का तो. चल पिठन ते भिजव मी आले बाहेरून. आणि वांग्याची भाजी कर. ओके